Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. Today we are going to see another previous year question based on chapter Chemical Kinetics. Question असेल MST CET 2019 चा. बघा आता क्वेश्चन असेल MST CET 2019 चा. त्यानंतर बघा क्वेश्चन असेल द हाफ लाईफ पिरियड ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 200 मिनिट्स. मिनिट्स आपल्याला गिवन आहे. हाफ लाईफ पिरियड जो की आपण डिनोट करतो टी हाफ नी, आणि टी हाफ असेल 200 मिनिट्स. बघा आता टी हाफ गिवन आहे 200 मिनिट्स. द रेट कॉन्स्टंट विल बी. आपल्याला सिंपल विचारलाय रेट कॉन्स्टंट काय असेल फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. रेट कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय के अँड हाफ लाईफ पिरियड इज डिनोटेड बाय टी हाफ विच इज 200 मिनिट्स. हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मीन्स आपल्याला पाहिजे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी हाफ लाईफचा फॉर्म्युला जो की असेल टी हाफ इक्वल टू 0.693 अपॉन के. बघा आता फॉर्म्युला आपल्याकडे आहे 0.693 अपॉन के. यामध्ये आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि टी हाफ ची व्हॅल्यू गिवन आहे. सो कन्वर्ट करा. के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. बघा आता के डिनॉमिनेटर मध्ये होता, याला इक्वल टू च्या तिकडे शिफ्ट केलं तर न्यूमरेटर मध्ये चालला जाईल आणि टी हाफ न्यूमरेटर मध्ये इक्वल टू च्या राईट साइडला शिफ्ट केलं तर डिनॉमिनेटर मध्ये येईल. त्यानंतर व्हॅल्यू पुट करा आणि आन्सर फाइंड करू शकतो आपण. के चं जे की असेल 0.693 अपॉन टी हाफ. टी हाफ ची व्हॅल्यू बघा किती मिनिट्स आहे 200 मिनिट्स. बघा आता डिवायडेड बाय 200. सो के ची व्हॅल्यू असेल 2 ने डिवाइड करून टाका. नंतर बघा 0.693 अपॉन 2 इंटू 10⁻²2 लिहू शकतो. याला 200 ला लिहिला आपण 2 इंटू 10⁻²2. 2 ने डिवाइड करा. सो आन्सर असेल 0.23 जा 6, 2 4 जा 8, 2 6 जा 12. सो अप्रॉक्सिमेटली आन्सर असेल 0.346 10⁻⁻. डिनॉमिनेटर मध्ये +2 आहे, न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर होऊन जाईल -2. सो के ची व्हॅल्यू असेल 0.346 इंटू 10⁻². बघून घ्या आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे. युनिट लिहायचं झालं तर युनिट असेल सेकंड मिनिट इनवर्स. युनिट असेल मिनिट इनवर्स. व्हॅल्यू मिनिट मध्ये गिवन होती, सो युनिट असेल के चा मिनिट इनवर्स. व्हॅल्यू जर सेकंड मध्ये गिवन असती तर सेकंड इनवर्स, आवर मध्ये गिवन असती तर आवर इनवर्स. हे असेल युनिट ऑफ के फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. थँक्यू.